हैदराबादमध्ये एक असा बंगला आहे ज्या बंगल्यामध्ये आजही कुणी जायला हिम्मत करत नाही, कारण की त्या बंगल्यामध्ये एका मुलीसमोर तिच्या बॉयफ्रेंडला जिवंत मारलेलं असतं. आणि असं तसं मारलं नाही, तिच्या बॉयफ्रेंडला फुल टॉर्चर करून मारलं जातं. पहिले त्याचा मेन पार्ट कापला जातो, नंतर त्याचे दात उखळले जातात, त्याचे डोळे उखळले जातात आणि लास्टला त्याला करंट देऊन मारलं जातं. आणि हा सगळाच्या सगळा खेळ त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणजे या मुलीला दाखवण्यात येतो. आता त्या मुलाला मारणारे दुसरं कोणीच नव्हतं, मुलीच्या घरचेच होते. मुलीचा भाऊ, मुलीचे काका आणि मुलीचे वडील. पण जेव्हा या मुलाला मारलं, या मारल्याच्या नंतर त्या फॅमिलीमधला एकही माणूस जिवंत राहिला नाही. आणि जी ती मुलगी होती, ती मुलगी या बंगल्यात आजही राहते. आणि या बंगल्यात तिच्याशिवाय दुसरं कोणीही एंटर करू शकत नाही. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन हॉरर स्टोरीमध्ये. तर आजची जी स्टोरी होणार आहे, ही स्टोरी होणार आहे हैदराबाद येथील त्या भूताच्या बंगल्याची, ज्यामध्ये आजही ती मुलगी एकली राहते. आणि असं म्हणतात की त्या मुलीसोबत तिचा बॉयफ्रेंड सुद्धा राहतो. आता ती पूर्णपणे मेंटली शॉर्ट झालेली आहे, पण जेव्हा ती मेंटली शॉर्ट होण्याच्या मार्गावर होती त्यावेळेस ती म्हणायची की नाही, माझा राज माझ्या जवळ आहे. तुम्ही अनेक प्रेमकथा ऐकल्या असतील, रांझाच्या, मजनूच्या, हीरच्या, अनेको प्रेमकथा ऐकल्या असतील, अनेको बघितल्या असतील बॉलिवूड हॉलिवूडमध्ये. पण मी आज जी प्रेमकथा तुम्हाला सांगणार आहे ना, ही प्रेमकथा ना एकदम डिफरंट आहे, एकदम अलग आहे. या प्रेमकथेमध्ये प्रेम कमी आणि भीती जास्त वाटणार आहे. तर चला उशीर न करता आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. हैदराबादमध्ये राहणारे नंदनी आणि राज, ही स्टोरी या दोघांचीच आहे. जी नंदनी होती तिने आपलं 12वी पर्यंत शिक्षण करून तिथंच आपलं शिक्षण थांबवलं होतं, कारण की नंदनीच्या घरच्यांना वाटायचं की मुलीचं शिक्षण हे फक्त 12वी पर्यंतच ओके आहे. जर मुलगी जास्त शिकली तर ती बिघडते. म्हणजे मुलगी शिकली, प्रगती झाली, मुलीची नाही, मुलीला प्रगती झाली, असं होईल असं तिच्या घरच्यांना वाटायचं. त्यामुळं नंदिनीचं शिक्षण 12वीतच थांबवण्यात आलं. आता नंदिनीच्या घरामध्ये नंदिनीचे वडील, त्यांचे 2 भाऊ म्हणजे नंदिनीचे 2 काका आणि एक नंदिनीचा भाऊ, असे 4 जण. आणि ते 4ही जण त्या घरामधले असे लीडर टाईप होते. आणि जे नंदिनीचं घर होतं त्या घराचा कन्सल्ट म्हणजे नातं पॉलिटिकल सोबत सुद्धा होतं. आणि त्याच कारणामुळं तिथल्या जवळच्या पूर्ण इलाक्यामध्ये नंदनीच्या घराचा पूर्ण दबदबा होता. आणि दुसरीकडे हा राज एकदम मिडल क्लास फॅमिलीमधला, मेकॅनिकल लाईनमॅन, रोज काम करायचा, आलेल्या पैशामध्ये आपलं घर चालवायचा आणि मस्तपैकी आपली लाईफ काटायचा. राजला वडील नव्हते, आईच होती. आणि त्यांच्या घरामध्ये एकुलता एक राज आणि त्याची आई असे 2 जण राहायचे. घर नॉर्मल होतं, पण नंदनीचं घर खूप मोठं होतं. एप्रिल महिन्याच्या 20 तारखेला नंदनीच्या भावाचं लग्न ठरतं आणि ते लग्न नंदनीच्या घरासमोरच करायचं असं ठरवण्यात येतं. आता जो नंदनीचे परिवारवाले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आमची सोय मुलीकडचे करू शकणार नाहीत, त्यामुळं आमच्या मुलाचं लग्न आमच्या घराच्या समोरच करायचं आहे. आणि त्या कारणामुळं घरासमोर डेकोरेशनचा प्लॅन झाला. आणि हा डेकोरेशनचा प्लॅन 10 दिवस अगोदरच झाला. पण डेकोरेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते लाईटिंग. आणि लाईटिंगचा कॉन्ट्रॅक्ट नंदिनीच्या आईवडिलांनी अशा माणसाला दिला ज्या माणसाच्या हाताखाली राज काम करायचा. आता 10 दिवसाच्या अगोदरपासून राज आपलं काम करण्यासाठी नंदिनीच्या घरामध्ये राहू लागला. आणि या 10 दिवसामध्ये राजचं आणि नंदिनीचं प्रेम कनेक्ट होतं. पण यामध्ये एक अजून असा मुलगा होता ज्या मुलाला नंदिनी हवी होती. आणि तो मुलगा नंदनीच्या आत्याचा मुलगा होता. त्याचं नाव विनय असं होतं. पण नंदनीला तो विनय अजिबात आवडायचा नाही. आणि नंदनी आणि राज या दोघांचं प्रेम झाल्याच्या नंतर या दोघांवर लक्ष ठेवणारा तो एकच माणूस होता. आणि विनय तिथून रागारागाने जातो त्याच्या मामाजवळ गेल्याच्या नंतर त्याच्या मामाला पूर्ण प्रकार सांगतो. प्रकार सांगितल्याच्या नंतर नंदनीचे वडील ते पूर्णपणे लाल भडक होतात आणि नंदनीला बोलवतात. नंदनीला विचारतात
नंदिनी सगळं काही खरं खरं सांगून देते. आणि नंदिनी लास्टला हे पण सांगते की बाबा मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत, मला तो पाहिजेच. मी लग्न करणार तर फक्त त्याच्याशीच करणार, नाहीतर लग्न करणार नाही. नंदिनी तिच्या वडिलाला असं बोलते आणि असं बोलल्याच्या नंतर तिच्या वडिलाला इतका राग येतो की अक्षरशः तिचे वडील नंदिनीला इतकं मारतात की नंदिनीच्या पूर्ण अंगावर वळ येईपर्यंत मारतात आणि तिला एका रूममध्ये बंद करून टाकतात. आणि बंद केल्याच्या नंतर त्याच रात्री 12 वाजता नंदिनीला त्या रूममधून बाहेर काढण्यात येतं आणि गाडीमध्ये बसवण्यात येतं. गाडीमध्ये नंदिनीचे 2 काका, तिचा एक भाऊ आणि तिचे वडील आणि एकली नंदिनी फुल स्पीडमध्ये त्या हैदराबादच्या बाहेर निघू लागली त्यांची गाडी. आणि बाहेर निघल्याच्या नंतर त्यांची गाडी एका बंगल्यासमोर जाऊन थांबते, जो की नंदिनीच्या वडिलाचा बंगला होता. आणि तो खूप जुना बंगला होता. तो बंगला जास्त काही वापरामध्ये नव्हता. खूप दिवस झाले तो बंगला पूर्णपणे बंद पडलेला होता आणि ती प्रॉपर्टी फक्त बापजादाची आहे म्हणून सांभाळण्यासाठी ठेवली होती. आणि आज त्या प्रॉपर्टीवर नंदिनीला तिचे वडील घेऊन गेलेले असतात. नंदिनी पूर्णपणे कन्फ्यूज असते की मला इथं का आणलंय म्हणून. नंदिनीला गाडीच्या खाली उतरवण्यात येतं. तिला फरकटत त्या बंगल्यामध्ये नेण्यात येतं. पहिले तर नंदिनीला असं वाटतं की कदाचित आता आपला जीव गेला, कारण की माझे 2 काका, माझा भाऊ, माझे वडील या सुनसान बंद पडलेल्या बंगल्यावर घेऊन आलेत, म्हणजे माझा जीव इथं घेणार आणि माझं मडं इथं पुरून टाकणार. कारण की तिला माहीत होतं तिच्या वडिलांची, तिच्या फॅमिलीचं जे काही बॅकग्राऊंड होतं ते बॅकग्राऊंड अशाच पद्धतीचं होतं. ते कधीही कोणाला माफ करत नव्हते. त्यांचा इगो जो आहे तो इगो माणसाच्या जीवापेक्षा जास्त होता. आणि तोच इगो नंदिनीच्या वडिलाच्या डोळ्यामध्ये नंदिनीला दिसू लागला. आणि होडत त्या नंदिनीला त्या बंगल्यामध्ये तिचे वडील तिला घेऊन गेल्याच्या नंतर जे हॉल असतो त्या हॉलमध्ये नंदिनीला मोकळं सोडलं आणि तिच्या घरचे तिच्या चौकून झाल्याच्या नंतर नंदिनी त्या सगळ्याच्या मधात खाली फरशीवर बसलेली होती आणि रडू लागली आणि भीक मागू लागली की मला सोडा, प्लीज सोडा, असं का करताय बाबा, मी तुमची लेक आहे, माझ्यावर माया खा. सगळेजण शांत होते. आणि तेवढ्यात नंदिनीच्या हातावर रक्त पडतं. रक्त पडल्याच्या नंतर नंदिनी वर बघितलं तर नंदिनी जोरात चिरकते, कारण की वर राज लटकलेला होता, ते पण उलटा, पूर्ण रक्तबंबाळ झालेला. दरवाजा त्या बंगल्याचा लावण्यात येतो आणि राजला जोरात खाली पाडण्यात येतं. त्या राज, तो जो रक्तबंबाळ झालेला तो जो राज आहे तो भाडकर नंदिनीच्या समोर पडतो आणि नंदिनीचे वडील तिला विचारतात, बाळा नंदिनी, हाच का तो ज्याच्याशिवाय तू जगू शकत नव्हतीस, ज्याच्यासोबत तुला लग्न करायचं होतं? हाच का तो एक किडा, बेकार? अरे ची औकात काय आहे तुझ्यासोबत प्रेम करण्याची, तुला बोलण्याची, तुझ्यासोबत लग्न करण्याची? अरे स्टेटस बघ स्वतःचं कुठं काय आहे ते. नंदिनी फक्त ऐकू लागली आणि नंदिनीचे डोळे त्या राजकडे होते. राज हळूहळू श्वास घेऊ लागला. त्याला गुचक्या लागू लागल्या. त्याला इतकं मारलं होतं की त्याला बरोबर बोलताही येत नव्हतं. तो फक्त नंदिनीकडे बघू लागला. त्याच्या डोळ्यामधून पाणी बाहेर येऊ लागलं आणि नंदिनी त्याच्याकडे बघून नुसती रडू लागली. तेवढ्यात नंदिनीचा भाऊ नंदिनीजवळ येतो आणि नंदिनीच्या जोरात गालात मारतो. तशी नंदिनी खाली पडते. राजचं जसं डोकं असं इकडून त्याच टाईपनं नंदिनी पण खाली पडते. आणि तेवढ्यात नंदिनीचा भाऊ राजची पॅन्ट काढतो आणि नंदिनी समोर राजचा मेन पार्ट कापून टाकतो. तरी पण राजला काहीही कळत नाही. तो फक्त नंदिनीकडे बघतो, कारण की त्याला अशी फीलच राहिली नव्हती, ती तकलीफच राहिली नाही की त्याला काही जरी केलं तरी त्याला त्रास होईल म्हणून. त्याला अगोदरच इतकं मारलं होतं की तो पूर्णपणे बोध झाला होता. जे काय कळू लागलं ते थोडंसं कळू लागलं की डोळ्यासमोर कोण आहे, बस तेवढंच. आपल्यासोबत काय होतंय काय नाही होत हे त्याला अजिबात कळत नव्हतं. आणि बघता बघता नंदिनी समोर तिच्या राजचा तो मेंढ पॉईंट उडवला. नंदिनी खूप भिली, उठून बसली, जोरात चिरकली
आणि जोरात आपल्या भावावर धावली की तू का पागल आहेस का, वेडा आहेस का, अशी म्हणजे पिशागत एखादं म्हणजे वेड झालेला माणूस कसं एखाद्या माणसावर धावतं त्या टाईपचं जोरजोरात ओरडू तिच्या भावावर धावली. तिच्या भावाने तिचे दोन्ही हात धरले आणि जमिनीवर टाकलं तिला आणि तिच्या मागून पाठीवर पाय दिला आणि दोन्ही हातामध्ये धरून असं बघ त्याच्याकडे बघ बघ असं तिला करू लागला. नंदिनीचे जे 2 काका आहेत ते 2 काका त्या राजच्या बॉडीपाशी आले, म्हणजे तिच्या त्या राजपाशी आल्याच्या नंतर त्याचे जे दात आहेत ते दात पकडीने उखळले, त्याचे बोट हातोड्याने फोडले, तरी पण तो राज ओरडत नव्हता. त्या राजला काही फीलच होत नव्हतं. आणि मग अखेरच्याला वायराचं एक बंडल आणलं, जे बांधीचा वायर म्हणतो ना आपण, ते बंडल आणलं, त्या राजला पूर्ण गुंडाळलं आणि त्या वायरामध्ये करंट सोडला. राज जोपर्यंत मरत नाही, जोपर्यंत राजच्या बॉडीमधून धुपट बाहेर निघत नाही, तोपर्यंत नंदिनीला त्याच परिस्थितीमध्ये धरून ठेवलं होतं तिच्या भावाने. जमिनीवर उबडी पडलेली, पाठीवर तिच्या भावाने जोरात पाय ठेवलेला, दोन्ही हात मुडपून हातात धरलेले. नंदिनी फक्त रडू लागली, किंकाळ्या फोडू लागली, तरी पण तिचं कोणीही ऐकलं नाही आणि राजचा जीव घेतला आणि त्या नंदिनीला सोडलं त्या राजच्या बॉडीपाशी. आणि तिच्या घरचे जे होते सगळे ते तिथून निघून गेले आणि त्या बंगल्याला बाहेरून कुलूप लावलं. 2 रात्र आणि 1 दिवस नंदिनीला त्या राजच्या मुर्द्यापाशी त्या घरात कोंडून ठेवण्यात आलं, उपाशी, बिन पाण्याचं. आणि नंदिनी त्या हॉलच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन एकसारखी त्या राजच्या बॉडीकडे बघू लागली. आणि जेव्हा दुसरी रात्र येते, दुसऱ्या रात्री पुन्हा नंदिनीच्या घरचे येतात, बंगल्याचं लॉक खोलतात, बंगल्यामध्ये जातात आणि नंदिनीला उचलतात, गाडीमध्ये बसवतात आणि घरी घेऊन येतात. घरी घेऊन आल्याच्या नंतर नंदिनीला तिची आई आंघोळ घालते. आंघोळ घातल्याच्या नंतर तिला जेवू घालते. नंदिनी आरामशीर जेवते, आंघोळही करते आणि आपल्या बेडरूममध्ये जाऊन आरामशीर झोपते सुद्धा. झोपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी उठते रेग्युलर लाईफसारखी, येते बाहेर, जेवण करते आणि जशी रेग्युलर कसं माणूस नंदिनी जगत होती, माणूस म्हणते मी, थोडं चुकले, नंदिनी कशी रेग्युलर जगत होती त्या टाईपची नंदिनी जगायला लागली. आता तिचे 2 काका, तिचा भाऊ आणि तिचे वडील हे 4घही जण थोडे कन्फ्युजनमध्ये होते की इतकं सगळं आपण हिच्या समोर केलं आणि ही नॉर्मलपणे जगतीये, हिला काही वाटत नाहीये. तर तिचा भाऊ तिला जाऊन विचारतो की नंदिनी काय विचार काय आहे तुझा, आम्ही इतकं सगळं केलं, त्याला जीव मारलं, तुझं काहीच रिॲक्शन नाहीये, तुलाही मारायचं होतं का त्याला, हां तुलाही मारायचं होतं का. तिचा भाऊ असा तिला बोलता बोलता तिची मस्करी करू लागला. नंदिनी थोडी चुपच राहिली आणि हळूवार स्माईल केली, छोटीशी स्माईल, आणि तिच्या भावाला म्हणतो, भैया तो न माझा जीव होता, माझ्या आयुष्यातला तो पहिला माणूस होता, माझ्या आयुष्यातलं जे काही किमतीवान म्हणतात ना ते किमतीवान माणूस तो होता आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला मारलं. ठीक आहे, मी खूप दुःखी झाले, मी पूर्ण रात्र रडले आणि माझं रडणं बघून, माझी व्याकुळता बघून माझा माणूस माझ्यापाशी परत आला, माझ्यासोबत राहतोय. रात्री आम्ही दोघं संगत झोपलो एका पलंगावर, खूप मजा केली आम्ही खूप, आणि तुम्हाला माहित सुद्धा नाही. नंदिनीचं असं बोलणं ऐकून तिचा भाऊ पूर्णपणे शॉक झाला. तो 2 पावलं मागं आला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा पूर्ण रंग उडाला, जो की नंदिनीला बोलू लागला, तुलाही मारायचं होतं का, तुलाही मारायचं होतं का. तिची मस्करीची जी इमोशन होते त्याच्या चेहऱ्यावर, ते इमोशन आता भीतीमध्ये परिवर्तित झाले आणि त्याने सगळा प्रकार जाऊन तिच्या वडिलाला सांगितला. तिचा वडील म्हणला की पागल झाली असेल ती, तिला शॉक बसला असेल, येईल 10-15 दिवसामध्ये ठीक, काही बडबडतीये. नंदिनीचे वडील तिला घेऊन एका सायकॅट्रिस्टपाशी घेऊन जातात, म्हणजे पागलखान्याच्या डॉक्टरकडं. तिथे घेऊन गेल्याच्या नंतर डॉक्टर सगळ्या रिपोर्ट वगैरे चेक करतो, तिला चेक केल्याच्या नंतर रिपोर्ट वगैरे येतात, त्याच्यामध्ये वाचतो, ते सांगतो याच्यामध्ये काहीही फॉल्ट नाही आहे.
ना कुठली नस फाटली आहे, ना कुठं आसार झाला आहे, काहीही नाही झाली. नंदिनी खूप नॉर्मल आहे आणि काहीही बघायचं काम नाही. आता डॉक्टरने तसं म्हणल्याच्या नंतर नंदिनीच्या वडिलाला असं वाटलं की साली नंदिनी आपली फिरकी घेते, म्हणून तिचं कोणी लक्षावर घेतलं नाही. घरी आल्याच्या नंतर संध्याकाळी आपापले जेवून मस्त आपापल्या रूममध्ये फर्स्ट क्लासपैकी झोपी गेले. झोपी गेल्याच्या नंतर बेडचा आवाज ऐकू यायला लागला. आता तिचे वडील उठल्याच्या नंतर जो बेडचा आवाज येऊ लागला त्या आवाजाकडे जाऊ लागले. जाता जाता तिच्या वडिलाचे जे पाऊलं आहेत तसे चालता चालता नंदिनीच्या दरवाजासमोर थांबले, कारण की तो बेडचा आवाज नंदिनीच्या रूममधून येत होता. याने दरवाजा वाजवला ठक ठक करून. मधातून आवाज आला, कोण आहे? तिचे वडील म्हणतात, बेडा मी आहे, दरवाजा उघड. नंदिनी मधातून हसते जो. हसल्याच्या नंतर म्हणते, काय बाबा, कशाला आलाय तिथं? नंदिनीचा वडील म्हणतो की बेडचा आवाज येतोय रूममधून, काय करतेस बाळा तू, उड्या का मारतेस? तर नंदिनी म्हणते, बाबा तुम्ही काय लहान आहेत का? नवरा बायकोमध्ये कशाचा आवाज आला तर त्याच्यावर काय उड्या मारतात का? इतकंही समजत नाही तुम्हाला? जा बरं तुम्ही जा, डिस्टर्ब नका करू आम्हाला. असं म्हणल्याच्या नंतर नंदिनीचा वडील थोडा टेन्शनमध्ये येतो. हे काय बोलतीये, आपल्याला लाज कशी वाटत नाही येईला? असं म्हणल्याच्या नंतर तो म्हणतो की नंदिनी बेटा दरवाजा ओपन कर, अशी का बोलतीयस तू? नंदिनी म्हणते, जा मी नाही करत ओपन, मी काहीच घातलेलं नाहीये, आम्ही दोघंही जण निर्वस्त्र आहे पलंगावर, काय करायचं तुम्हाला इथे येऊन, जा तिकडे. असं म्हणल्याच्या नंतर नंदिनीचे वडील त्याच्या दोन्ही भावांना हाक मारतात. दोन्ही भाऊ तिथे येतात, म्हणजे नंदिनीचे दोन काका. आल्याच्या नंतर त्यांना म्हणतात, दरवाजा फडा रे, लय भाईकल्यासारखं करायलीस. तिचे दोन्ही काका ते दरवाजा तोडतात. तो तिघही शॉक. नंदिनी पूर्ण ओपन होऊन त्या बेडवर झोपलेली, पूर्ण ओपन, त्या रोमॅनच्या पोझिशनमध्ये. आणि असं वाटलं की नंदिनीने कोणाला तरी आपल्या मिठीत धरलंय, पण दिसत कुणीच नव्हतं. नंदिनीने या तिघांकडे बघितलं, जवळ पडलेली बेडशीट घेतली अंगावर आणि इकडच्या बाजूला ती बेडशीट अशी अंगावर टाकू लागली. पण ती बेडशीट तिथं बसत नव्हती, ते फक्त नंदिनीला दिसू लागली. हे तिघंजण म्हणले की नंदिनी पागल झाली एक काय? पागल झाली म्हणाव तर तो डॉक्टर म्हणला की नंदिनीमध्ये काहीच फॉल्ट नाही आहे. आता हा काय प्रकार आहे? असं म्हणल्याच्या नंतर तिघही जण रागानं नंदिनीकडे बघू लागले. आणि त्याच्यामधला एक काका जोरात नंदिनीवर धावला आणि तिला मारण्यासाठी तिच्याकडे जाऊ लागला. जसा तो जाऊ लागला तसं अचानक तिचा काका मधात थांबला आणि आपली मान खाली केली. खाली केल्याच्या नंतर तिच्या काकाचा जो मेन पार्ट आहे त्या जागून ब्लड बाहेर यायला चालू झालं. तिच्या काकाची पॅन्ट पूर्ण रक्ताने भरली आणि बघता बघता नंदिनी समोर, तिच्या एका काकासमोर आणि वडिलांसमोर तिच्या दुसऱ्या काकाचं मांस, ज्याचा ब्लड बाहेर येऊ लागलं, त्याचं जे मांस आहे, स्किन आहे, ती गळू खाली पडू लागली. तो चिरकू लागला जोरजोरामध्ये. तिचा काका आणि तिचे वडील हे फक्त दुरून त्याला बघू लागले. यांच्या तोंडातून आवाज येतही नव्हता आणि त्याच्या तोंडातून फुल आवाज येऊ लागला. जसं की एखाद्या माणसाच्या अंगावर कसं आपण ॲसिड फेकतो, ॲसिड फेकल्याच्या नंतर ती स्किन कशी जळते आणि पिघळते, तशा टाईपचं तिच्या काकाच्या अंगावरची पूर्ण स्किन जळून खाली पिघळून गेली. आणि बस उभा होता तो हाडकाचा सांगळा आणि काही सेकंदात तो सांगळा देखील तुटून फुटून खाली जमिनीवर फरशीवर पडतो. फरशीवर पडल्याच्या नंतर नंदिनी जोरजोरात हसायला लागते. हसल्याच्या नंतर नंदिनी तिच्या वडिलाला आणि तिच्या काकाला म्हणते की बस असंच केलतं ना तुम्ही राजसोबत, आता माझा राज करतोय तुमच्यासोबत. मी थांबवू शकले असते, पण तुम्ही माझ्या राजवर नाही मया खाल्ली ना, आणि माझ्यावर सुद्धा नाही मया खाल्ली. तुम्हाला माझी गरज नाही, मला तुमची गरज नाही. माझा राज आता सगळ्यांना मारणार. तो झोपलेला जो दादा आहे ना तिथं त्याच्या बायकोपाशी, तो पण मेला असेल. बघा जाऊन बघा. नंदिनीचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर नंदिनीचा वडील आणि तिचा काका जोरात पळत तिच्या भावाच्या रूममध्ये जातात. जसं रूममध्ये एंट्री करतात, जे वरचा पंखा असतो तो पंखा
तिच्या भावाच्या तोंडावर आणि तिच्या वहिनीच्या तोंडावर पडलेला असतो. म्हणजे दोघा जणांचे तोंड चिरून असे म्हणजे फाटलेले असतात. चालू पंख्यामध्ये कसं मुंडके घातलं की कसं फाटाफट होतं त्या टाईपचं, पण पंखा बंद होता. हे दोघंही जण आरबळल्याच्या नंतर तेवढ्यात हिच्या वडिलाच्या रूममधून बाई चिरकण्याचा आवाज आला. आणि हे दोघं जण हिच्या वडिलाच्या रूमकडे जाणारच की तेवढ्यातच त्या दरवाजामधून नंदिनीची आई बाहेर पळत आली. पूर्ण जळत, आग लागलेली, जोरजोरात चिरकते आणि वरून माडीहून खाली हॉलमध्ये जाऊन पडते थार. तेवढ्यात नंदिनी बाहेर येते, बिना वस्त्राची, पूर्ण ओपन, ए टू झेड. या दोघांपुढे येऊन उभी राहते. कारण की परिवारामधले आता सगळं संपलं होतं. फक्त राहिला होता तिचा जो काका आणि तिचे वडील. तिच्या काकाची वाईफ तर अगोदरच वारली होती, त्यामुळे त्याला काय बायको वगैरे नव्हती. फक्त 2च माणसं नंदिनी समोर होते. आणि ती नंदिनी त्यांना सांगायची की राज तुमच्या मागून उभा आहे, की लगेच ते दोघं जण इकडं पळायचे. लगेच इकडून सांगायची राज तुमच्या मागून उभा आहे, लगेच ते दोघं जण इकडं पळायचे. घंटा 1.5 घंटा नंदिनीने तिच्या वडिलाला आणि तिच्या काकाला पूर्ण घराने पळवलं. इकडं धावून धावून दोघंही थकले आणि ते एका कोपऱ्यामध्ये जाऊन लपले. पूर्ण शांत झालं पूर्ण घर. एकही कशाचाच आवाज येत नाही. आणि जो आवाज येत होता तो फक्त त्या घड्याळीच्या काट्याचा, अशा प्रकारचा. 10-1 मिनिटं पूर्ण शांत झालं. ते दोघं जण हापत होते, यांचं हापणंही कमी झालं. शांत झाले, रिलॅक्स झाले, एकमेकाच्या काळजावर हात ठेवून. तेवढ्या त्यांच्या कानावर आवाज येतो गाणं म्हणण्याचा. नंदिनी गाणं म्हणते आणि त्या घरानं फिरतीये. व दोघं जण वाकून बघतात. त्या पूर्ण हॉलमध्ये नंदिनी आपले पूर्ण केस मोकळे सोडून निर्वस्त्र आरामशीर फिरतीये. दोघं जण आरबळतात, बघतात, शॉक. आता दोघं जण पश्चाताप करू लागले की आपण असं नव्हतं करायला पाहिजे, आपली चूक झाली, आपण असं केलं म्हणूनच आपला असा कार्यक्रम होतोय. पण आता पश्चाताप करून काय फायदा, जे व्हायचंय ते तर होणारच. सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर नंदिनी पूर्ण नट्टापट्टा करून सजते. सजल्याच्या नंतर घराच्या बाहेर येते. बाहेरून घराला लॉक लावते, कारमध्ये बसते आणि हैदराबादच्या बाहेर त्याच बंगल्यावर जाते ज्या बंगल्यावर तिच्या वडिलांनी राजला मारलेलं असतं. तिथं जाते, त्या बंगल्याचा दरवाजा ओपन करते, त्या घरामध्ये जाते ना आतून दरवाजा लावून घेते. 2 दिवस होतात नंदिनी बाहेर येत नाही. आणि 2 दिवस होतात नंदिनीच्या घरचं जे मेन घर आहे त्या घरामधूनही कोणी बाहेर येत नाही. आता आजूबाजूचे लोक थोडेसे कन्फ्यूज झाले की बाबा या घरामधली लोक बाहेर का येत नाहीत. जो तिथं असं म्हणजे गार्ड वगैरे असतो, कॉलनीमध्ये असतो ना, तो कन्फ्यूज झाला की या घरचं कोणी बाहेर आलं नाही, गेलं नाही, फक्त ती एक पोरगी गेली, नंतर कोणी आलंही नाही. ते बघण्यासाठी तिथला एक माणूस त्या घराच्या खिडकीमधून मधात बघण्याचा प्रयत्न करतो आणि बघितल्याच्या नंतर तो घामाजोकीळ होतो आणि पळत पळत घराच्या बाहेर येतो आणि पोलिसला फोन करतो. पोलीस येते. पोलीस आल्याच्या नंतर ते घर ओपन करतात. ओपन केल्याच्या नंतर एक मडं जळून खाली पडलेलं, एक मडं मेन पॉईंट कापलेला, पूर्ण विरघळून गेलेला एक सापळा आणि 2 मडे जागी पलंगावर मुंडके ठेचलेले आणि जे 2 मडे होते ना उरलेले, तिचा वडील आणि काका ते एका कोपऱ्यामध्ये बसले होते, ते तर पूर्ण सडून गेले होते. आणि त्यांच्या पूर्ण अंगानं तसाच बांधीचा तार होता जसा राजच्या शरीराला गुंडाळून त्याला करंट मारला होता, त्याच टाईपनं नंदिनीचा वडील आणि तिचा काका मेलेले होते, सडलेले होते. वास घाण येऊ लागला त्या रूममध्ये. पोलिसने ते सगळं काही गुंडाळलं, तिथले ते मडे वगैरे घेतले आणि हॉस्पिटलमध्ये पाठवले. पडताळणी वगैरे केली तर तिथल्या माणसांनी, तिथल्या गार्डने असं सांगितलं की यांची जी मुलगी आहे ती मुलगी कार घेऊन बाहेर पडली होती. तर पोलिसने CCTV कॅमेरे वगैरे चेक केले. कॅमेरे वगैरे चेक केल्याच्या नंतर त्यांना कळालं की हां, बाहेर एक बंगला आहे हैदराबादच्या बाहेर, तिथं कदाचित ती मुलगी गेली असावी. पोलीस तिथं जातात. तिथं गेल्याच्या नंतर बघतात तर ती कार त्या बंगल्याच्या समोरच उभी होती आणि जातात. गेल्याच्या नंतर त्या बंगल्याचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, पण बंगल्याचा दरवाजा मधातून लॉक होता आणि ती पोलीस मग जोर लावून तो दरवाजा तोडते. तोडल्याच्या नंतर मधात जाते तर जे राज लटकावलेला होता झुंबरच्या जागेवर हॉलमध्ये,
त्याच जागेवर नंदनी स्वतःला फाशी दिलेली भेटते, पूर्ण थटून नटून, डाग दागिने, नवी साडी, वरून खाली पूर्ण लटकलेली. प्रेम कहाणी, एक कहाणी. तर मित्रांनो, कशी वाटली आजची स्टोरी? ही स्टोरी पूर्णपणे काल्पनिक आहे. या स्टोरीला कुणीही आपल्या मनावर घेऊ नये. आता हे मी अगोदरही सांगत होतो, बट ती जे फिलिंग आहे ना, ती फिलिंग राहत नव्हती. त्यामुळं ही स्टोरी काल्पनिक आहे असं मी लास्टला सांगतोय. तर प्लीज, रिॲलिटीमध्ये असं काहीही नाही आणि तुम्हीसुद्धा असं रिॲलिटीमध्ये समजू नका. असं काही होत नसतं. बस मनोरंजन म्हणून हा व्हिडिओ बघा, ही स्टोरी बघा. स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्याजवळ जर एखादी अशी स्टोरी असेल, काल्पनिक किंवा रिअल पॅरानॉर्मल स्टोरीज, त्या स्टोऱ्या मला पाठवण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी आहे, एक फोन नंबर आहे आणि एक इंस्टाग्राम ID सुद्धा आहे. ज्याच्यावर तुम्हाला सोपं पडेल ना, त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत हे यार, राम राम.